मनीषा, हाँ मी चालोय ड्युटीला. हो जाता है का? हो. हाँ मग जा. पाहुणे येणार आहेत. पाहुणे येणार आहे का? हा, मला फोन आला होता, हाँ पण मला आता ड्युटीला जायचंय त्यामुळे मला थांबता येणार नाही. पाहुणे आल्यावर त्यांना चहा पाणी कर, मग त्यांना म्हणा तुम्ही थांबा, त्यांनी थांबा सांगितलंय म्हणा. हो सांगते. हा, हो आणि मग मी आल्यावर त्यांना भेटतो. हो चालेल ना? हो हो चालेल, येऊ मग. हाँ या कॉल करा मला नंतर. हा, फोन करतो ना. हो हो आणि तू करते आल्यावर मला. हो हा हो चालेल. हो आपल्या जवळचे आहेत ते पाहुणे. हो हो. हो आले. मी आले वाटतं. अरे या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय चाललं वहिनी? काय नाही, काम करत होते घरात. हा. बस बस इथे. भाऊ कुठे गेले? भाऊ गेले ड्युटीला. लेट झाला तू. हा का? हो आणि आणते. हो. हो घ्या. थँक्यू. वेलकम. सकाळी निघाले होते का? सकाळी सकाळी निघालो का? गाडी लेट झाली. हो का? ट्रेनमध्ये आले बसमध्ये? ट्रेनमध्ये. काय प्रॉब्लेम होता वाटतं, लेट झाली गाडी. तब्येत सुधारली तुमची आता? जास्त आहे का? हा, पहिल्यापेक्षा. अरे बापरे, मला जास्त जाड झाली असं. अरे बापरे. काय फॅमिली प्लॅनिंग आहे काय? नाही नाही काय नाही तसं. काय नाही. मग काय चाललं? काय नाही, फॅमिलीचं काय नाही तसं प्लॅनिंग. तुमचं लव्ह मॅरेज झालं ना? हा. एक विचारू का? हा लव्ह मॅरेज वाल्यांचं आहे ना, यांना बाईक भारी भेटते बरं का. पण असं आहे का? मग तू पण लव्ह मॅरेज करणार आहे का? हा. द्या ना इकडे ग्लास. तुमच्याकडे आहे का एखादी? पाहते ना, तुम्ही सांगा ना. पाहते मी. असं काय? हा, आमच्या फॅमिलीमध्ये आहेत अशा मुली. हा का? हो, रिलेटिव्हमध्ये. तुमच्या फॅमिली वगैरे मजेत आहे ना? मजेत, एकदम मजेत. हो. दादा कधी येणार आहे? संध्याकाळी. संध्याकाळी? हा. मम्मी काय करू एकटा इथं? मग आता तुम्ही येऊनच गेले तर काय करणार आता? किती वाजता जेवण वगैरे घ्या. किती वाजता येणार आहे ते? आता 5. नाही, आता वेळ एवढा वेळ 4-5 तास मी काय करू एकटा? मला करणार नाही हो. अरे मी काय म्हणते, तुम्ही जेवण वगैरे घ्या आणि मस्त आराम करून घ्या दिवसा. मग तोपर्यंत ते येणार पण तुमची आराम झाला की. नाही का? मी थोडं काम आवरून घेते घरातलं वगैरे, तुम्ही आराम करा जेवण करून. हा चालेल. करते मी जेवण वगैरे बनवते आणि जेवण करेल मी. हा, जेवण करेल. इतके लवकर? म्हणजे नाश्ता केला होता तर भूक मोड होऊन गेली नाही का? पण मी काहीतरी बनवते ना थोडंफार. दादा मी करून गेली. दादा मी सोबतच करेल जेवण. हो का? दादा मी सोबतच करीन ना जेवण. असं आहे का? मग भूक मला ते रागवणार मग. काय तू जेवण वगैरे दिलं नाही तू? मी सांगतो ना, नाश्ता बिष्टा केला होता. हो का? मी आहे ना. बरं, मी काय म्हणतो, इथं लगेच चहा ठेवू का? लगेच जायचंय. हा या ना. हे किचन वगैरे आहे आणि इकडे आमचं बाथरूम लास्ट मध्ये. अच्छा, इकडे. अच्छा, हा ओके टॉयलेट ओके. थँक्यू. जेवण पण नाही म्हणताय, काय करायचं आता? वहिनी, हो. आता मी खूप थकलोय नाही का प्रवासामध्ये. हा. मी आता आराम करतो जरा. अच्छा, झोपायचं आहे का तुम्हाला? आराम करायचं? हा. मग मी काय नाश्ता वगैरे? काहीच नको, माझं पोट भरलेलं आहे. केळं पडले, खा ना. मी खाऊन गेल नंतर. आता थोडा आराम करतो, मला खूप थकलेलो आहे मी आता सध्या. मग आराम कर, मी थोडं काम आवरून घेते. चालेल चालेल. घे.
ठीक आहे, मग आराम करा तुम्ही. हां हो चालेल. हो. चालेल. आणि काय लागलं की सांगा मला. हं? काय हरकत नाही. हो. काय दिलं तर म्हणे केळ. आईला वहिनीने केळ दिलं बाबा. आता केळी खाऊन घेऊ एवढे आणि आराम करू मस्त. बेळगावची कळी वाटतं. चला, माझं काम पण आवरलं, सकाळचं टिफिन पण झालंय. आता मी पण आता थकून गेले वाटतं काम करून करून. वाटतं नाही हो. आता थोडं आराम करावं लागेल. नंतर संध्याकाळी आल्यावर ते सगळं आवडते. आता काय करू. अरे दरवाजा तर उघडाच आहे. पाहुणे बी झोपले. दरवाजा लावून घेते. केळे खाल्ले की नाही खाल्ले. अरे बाबा. गेली वाटतं. आराम करून घेते मी पण. रूम आहे, काय करू. इथे झोपणार पण त्यांना वाईट वाटेल की काय ते मला. मी पण आराम करते आता. संध्याकाळपर्यंत काय करू. कामं जे आवरले आता सगळं. पाहुणे बी खूप झोपले वाटतं. वहिनी काय. इथं नका ना झोपू, मला अनकम्फर्टेबल होतं. अरे मी पण ना, ते काय एकच रूम आहे ना म्हणून झाक लागली होती मला पण. ते झोपून गेली इकडे येऊन मी. सॉरी. हां मला नाही बरं वाटत. मी थोडं बाहेर टाइमपास करू का? मग आता झोप नाही येत का तुम्हाला. नाही, आता झोप झाली माझी. तुम्ही करा आराम. सॉरी. हां मला नाही नाही पटत आहे. सॉरी. मग मी जाते का. नाना असताना तरी चालला असतं नाही का. अरे माझे पण ते डोक्यात नाही राहिला. ते रूम एकच आहे ना म्हणून ऍडजस्ट काही करा. अडचण नाही. मी थोडा बाहेर फिरून येतो. हा मग जा, म्हणजे फिरून ये थोडं. थोडं मोकळे हवा. हा हा चालतं, येऊ का मग. हा हा. अरे बाबा, पाहुण्याची पण झोप उडाली बिचाऱ्याची. ये मग फिरून. हा या, मी झोपते थोडं. हो चालेल. हा. वहिनी अ? मी येतो थोडासा फिरून बाहेर. तोपर्यंत नाना येतील. हा मग फिरून या ना. ते कडी लावून घ्या बाहेरून. हा मी थोडं झोपते. हा चालेल वहिनी, काही हरकत नाही. बाय. हा. काय करू. मला पण इतकी झोप येत होते. हे देवा, मी पण काय करू. एकच रूम आहे आणि इथे येऊन झोपून गेली. मला पण इतकी झोप लागत होती. पाहुण्याचे बिचाऱ्याची तर झोपच बिघडली. पाहुण्याच्या शेजारी झोपून गेली मी पण. त्याला कसं वाटलं असेल काय माहिती बाबा. काय नाही, तो बाहेर गेला. आता थोडं आराम करून घेते मी पण. भारी वातावरण आहे बाहेर. मोसम आहे यार खरंच.
इथं घेऊन बैस. शिका. येऊन झोपलो इकडं. अहो ते झोपेत आहे का तुम्ही? तुम्ही इथं कसं? पण तुम्ही इथे कसं माझ्या जवळ आले? झोपतो ना 10 मिनिटं. तिकडे तिकडे थोडस 10 मिनिटं 10 मिनिटं झोपू दे. मी काय म्हणते, तुम्ही तर बाहेर फिरायला गेले होते ना? 10 मिनिटं झोपू दे मला. लळा. काय करू, तू झोप पण इतकी येत आहे. ते सकाळचे 4 वाजेला उठायचं. हे बाबा,
पाहुण्याचे खरं नाही. माणूस ठीक वाटत नाही आता की. ऍक्शन. अरे मी काय म्हणते, हम्म. तुम्ही बाहेर फिरायला गेले होते, इथे कसं काय झोपले येऊन? अहो, 10 मिनिटं झाले. आ झोपू द्या 10 मिनिटं. आणि काय करत होता तुम्ही येऊन इकडं? मला हातातला काहीतरी. ती वहिनी मला ना पाय टाकायची सवय आहे. काय माणसाचं. मी झोपेत झाला असं बोला. मला ना पाय टाकायची सवय, झोपेत झालं, सॉरी. बाबा हे पाहुण्याचं काय बरोबर वाटत नाही मला. उठायला दे मला. तिचे कपडे पण कसे. अरे मी काय म्हणते, ते पेंट ठीक करा ना तुमचे. झोप मग, झोप दे याला. झोप पण बिघडली माझी. किती वाजले ते, केव्हा येणार हे पण काय माहिती. अजून 4च वाजताय. अरे बाबा झोप पण नाही झाली माझी.